महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67वा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पाचपाखाड येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आज सकाळी महापालिका महापौर शर्मिला पिंपळकर यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली। राष्ट्रगीत आणि राज्यगीत यांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभराव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली। ध्वजवंदनानंतर महापौर शर्मिला पिंपळकर, महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला। ललिता जाधव, कमल सोनावणे, गीता लिचिते, सुनील घोलप, संतोष केळसकर, सविता बोरकर, पुष्पा पाटील, विघ्नेश वागडळे, प्रशांत सपकाळ, मारुती बोडके या 10 सफाई कर्मचाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचं रोप देऊन सन्मानित करण्यात आलं। तसंच ठाणे अग्निशमन विभागात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना गृह मंत्रालयाने सन्मानित केलं होतं। त्या कर्मचाऱ्यांमधील अग्निशमन केंद्र अधिकारी प्रदीप पाटील, नितीन शिंदे, संदीप कदम, दिनेश पाटील, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी आनंदा पावणे, बाळू मुंडे, प्रवीण भोई, लीडिंग फायरमन धनाजी काकडे, जितेंद्र चुरमुरे, अशोक पाटील, शिवाजी मेंगाळ, चालक, यंत्रचालक संदीप लांजेकर, दीपक सोनावणे, चंद्रकांत घडशी, फायरमन महादेव वारंग, सचिन खेडेकर, नंदकिशोर बागुल आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं। ध्वजवंदन सोहळ्यानंतर नरेंद्र सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभराव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते। त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी, तर ठाणे स्टेशन येथील पुतळ्यास डॉक्टर मिताली संचेती यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी उपायुक्त जी गोदेपुरे आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, महेश कुमार जामनोर आदीही उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर रोडमॅप मांडत विकास, डिजिटल परिवर्तन, सर्वसमावेशक प्रगती आणि जनतेच्या विश्वासावर आधारित नवा महाराष्ट्र उभारण्याचा निर्धार व्यक्त केलाय। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त ठाण्यातील पोलीस कडा संकुलात भव्य ध्वजवंदन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला। भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचं स्मरण करून महाराष्ट्र दिन हा स्वाभिमान, बलिदान आणि जिद्दीचा प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं। महाराष्ट्राला देशातील पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी राज्य आधीच देशातील अग्रगण्य मॅन्युफॅक्चरिंग हब असून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करत असल्याचं सांगितलं। समृद्धी महामार्ग, मेट्रो, कोस्टल रोड यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला वेग मिळत असून पुढील 2 ते 3 वर्षात महाराष्ट्र जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला। ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करत त्यांनी 337 किलोमीटर मेट्रो नेटवर्क, घाटकोपर, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण कनेक्टिव्हिटी तसंच स्पॉट टॅक्सी आणि कोस्टल रोड यांसारख्या उपक्रमांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होत असल्याचं सांगितलं। शहराबाहेर मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रभावी पावलं उचलली जात असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। प्रशासनात डिजिटल क्रांती घडवत जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलं असून 100% डिजिटल कामकाज राबवलं जात असून 160 ग्रामपंचायती सेवा केंद्राशी जोडल्या गेल्या आहेत, तर 1000हून अधिक सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं। आतापर्यंत 5500 पेक्षा अधिक घरपोच सेवा देण्यात आल्या असून सरकार नागरिकांच्या दारी ही संकल्पना प्रभावीपणे राबवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं। कृषी क्षेत्रात आधुनिक शेती पद्धतीसोबतच पारंपरिक बियाणांचं संवर्धन केलं जात असून उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी विविध प्रयोग राबवले जात आहेत। आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेत HPV लसीकरण मोहिमेद्वारे मुलींचं संरक्षण केलं जात आहे।
शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात विद्यार्थ्यांना इस्रोपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. पिंक रूम उपक्रमांमुळे मुलींना सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळत असून कौशल्य विकास योजनांमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून त्या लघु उद्योजकांच्या माध्यमातून कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगारांच्या योगदानाचं कौतुक करत त्यांनी कामगारांच्या कष्टातून महाराष्ट्र उभा राहिल्याचं नमूद केलं. पर्यावरण संवर्धनासाठी 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून दरवर्षी 1 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. राज्यातील जनतेनं महायुती सरकारवर विश्वास दाखवला असून राजकारण नव्हे, विकास हाच आमचा अजेंडा असल्याचं स्पष्ट करत त्यांनी विकासाचा वेग कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांनी एकजुटीनं काम करून राज्याला अधिक प्रगत, सक्षम आणि समृद्ध बनवण्याची शपथ घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचपाळ, पालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी रणजित यादव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, आमदार संजय केळकर आणि सर्व प्रमुख पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. सर, महाराष्ट्र दिन आहे, काय शुभेच्छा द्याल? काय महाराष्ट्र दिन? सोन्याचा दिवस आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. आज कामगार दिन पण आहे. कामगार दिनाच्या देखील मनापासून मी शुभेच्छा देतो आणि ज्यांच्या घामातून, कष्टातून, बलिदानातून हा महाराष्ट्राची निर्मिती झाली त्या हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. आणि आज महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये साजरा होतोय. विविध प्रकारच्या प्रकल्पांच्या माध्यमातून देखील आजचा दिवस आपण साजरा करतोय. आज सगळ्यात महत्त्वाकांक्षी असा मिसिंग लिंक, पुणे मुंबई मिसिंग लिंक याचं देखील लोकार्पण दुपारी होणार आहे. आणि एक अद्भुत असा इंजिनिअरिंग मार्वल, एक तंत्रज्ञानाचा चमत्कार आपण म्हणू शकतो. जगातला वाईडेस्ट टनल त्या ठिकाणी होतोय आणि भारतातला सगळ्यात उंच वायाडक्ट त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे मुंबई पुणे हा प्रवास 40 मिनिटांनी कमी होईल. घाटातली ट्रॅफिक कमी होईल, प्रदूषण कमी होईल, इंधनामध्ये बचत होईल, वेळेमध्ये बचत होईल, अपघातामध्ये बचत होईल आणि त्या अपघातामध्ये लोकांना सुरक्षितता मिळेल. आणि अशा प्रकारचा हा मिसिंग लिंक त्याची सुरुवात आज होती आहे. असे अनेक प्रकल्प आमच्या सरकारने गेल्या 3.5-4 वर्षामध्ये मार्गी लावलेले आहे. याचा आनंद आहे, समाधान आहे. आणि म्हणून महाराष्ट्र अधिक बलवान करणं, महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचं योगदान महत्त्वाचं आहे. जसं देशाचे आदरणीय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाला पुढे नेत आहेत. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे. $5 ट्रिलियन गोल अचीव करण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन गोल अचीव करण्याचा जो गोल आहे त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्र या देशाच्या प्रगतीमध्ये आपलं मोठं योगदान देईल असा विश्वास मी महाराष्ट्र दिनाच्या निमित्त व्यक्त करतो. आणि सगळ्यांनाच पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील स्वगणना प्रक्रियेचा शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आला. यावेळी स्वगणना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या QR कोडचं उद्घाटन करण्यात आलं. जनगणना ही महत्त्वाची असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं QR कोडच्या माध्यमातून स्वगणना करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, पालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वगणना केल्याबद्दल जनगणना निर्देशालयाचे सहसंचालक रमेश भोसले यांनी त्यांना सन्मान चिन्ह प्रदान केलं. यावेळी महापालिकेनं जनगणनेची जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटचं अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. उपमुख्यमंत्र्यांनी QR कोडच्या माध्यमातून स्वतः स्वगणना केली आणि उपस्थितांनाही याबाबत आवाहन केलं. जनगणनेबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने मेस्कॉट तयार केले असून प्रतिकात्मक स्त्री आणि पुरुष यांचे कटआउट तयार करून त्यांना विकास आणि प्रगती अशी नावं दिली आहेत. घरोघरी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करून आपली अचूक माहिती द्यावी. ती माहिती गोपनीय ठेवली जाणार असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं. आपलं सरकार राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा विकास आणि कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. हे साध्य करण्यासाठी विश्वसनीय आणि अचूक आकडेवारी हेच आपलं सर्वात प्रभावी साधन आहे. आपणास माहीतच आहे की जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील स्वगणना प्रक्रियेचा आज अधिकृतपणे सुरू झाली असून ती 15 मे पर्यंत सक्रिय राहणार आहे. याबाबत ठाणे महापालिका मुख्यालय स्तरावर मदत कक्षाची निर्मिती करण्यात आली असल्याचं सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी नमूद केलं. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाली असून या बसचा शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार असून ही बस आपली स्वतःची आहे असं समजून तिची काळजी घ्यावी, असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, पालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी ते पुन्हा महापालिका भवन असा प्रवास डबल डेकर बसमधून केला. GCC तत्वावर या बसेस ठाणे परिवहनमध्ये दाखल होणार असून त्याचा कोणताही भार परिवहन सेवेवर पडणार नाही. या डबल डेकर बसमध्ये एकाच वेळी 65 प्रवासी आसनस्थ होऊन प्रवास करू शकणार आहेत, तर 33 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील. सद्यस्थितीत ही बस 3 नाका ते गायमुख या मार्गावर धावणार आहे. इलेक्ट्रिक बस असल्यामुळे ठाणेकरांचा प्रवास पर्यावरणपूरक असा होणार असून ठाणेकरांना या बसमधून पर्यटनाचा आनंद लुटता येणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय. परिवहन ताफ्यात आणखी 9 बसेस लवकरच दाखल होणार असल्याचंही परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहने यांनी नमूद केलंय. साहेब, आज डबल डेकर बसचं शुभारंभ झालं, काय सांगाल? डायरेक्ट कसं सुरू करणार? 2 मिनिटं कॅमेरा मागे. अरे थांब रे बाबा. हा सर, हा सर, एक चालू बस मध्ये सायलेन्स, जरा शांत शांत. सर, डबल डेकर बसचं उद्घाटन झालं, काय सांगाल? महानगरपालिकेमध्ये डबल डेकर बस दाखल झालाय. ठाणे शहरामध्ये पहिल्यांदाच ही डबल डेकर बस आज सुरू झाले. 10 डबल डेकर बस आज रस्त्यावर धावतील आणि या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, त्यामुळे पूर्णपणे प्रदूषणमुक्त, पोल्युशन फ्री गाड्या आहेत. अरे कुठं चालला? घरी 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 हायवेला गेलो. आपल्या घरी पहिला स्टॉप तुमचा घर आहे. प्रदूषण मुक्त करणाऱ्या या 10 बसेस आहेत. आणखी 10 बसेस येणार आहेत त्या डबल डेकर, आणि त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होईल. या वर्षभरामध्ये 350 बसेस एकूण येतील ताफ्यामध्ये, आणि त्यामध्ये 20 डबल डेकर असतील. पूर्णपणे एअर कंडिशन आणि इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे या सर्व बसेसचा फायदा ठाणेकरांना होईल. आणि या बसची कॅपॅसिटी डबल आहे, त्यामुळे दुप्पट प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या ठिकाणी या बसमध्ये आहे. त्याचबरोबर ही पूर्णपणे GCC मॉडेलवर असल्यामुळे महापालिकेचा कुठलाही पैसा खर्च यामध्ये न करता GCC कॉन्ट्रॅक्टवर या गाड्या दिलेल्या आहेत. 12 वर्षाचा त्यांचा कालावधी आहे. आणि मला आनंद आहे की 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, कामगार दिनाच्या दिवशी ठाणे महापालिकेने एक अतिशय
स्तुत्य उपक्रम आज सुरू केलेला आहे. त्याचा शुभारंभ झालेला आहे. ठाणेकरांना एक आजची गिफ्ट आहे, महाराष्ट्र दिनाची भेट आहे. ओके ठाणेकरांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. 2 मिनिटं. ही आपली बस आहे आणि आपण ही बस आपली स्वतःची गाडी समजून त्याची काळजी घ्या आणि स्वच्छ, नीट, निगा आणि सुरक्षित ठेवा. ओके बाई थांबा तुम्ही. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचं नाव विधान परिषद उमेदवारीसाठी चर्चेत होतं. मात्र पक्षानं झिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेऊन परांजपे यांना डावलले. यामुळे नाराज झालेले परांजपे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्यानं त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली आहे. दरम्यान परांजपे यांनी मात्र असं काहीच नसल्याचं सांगत या अफवा असल्याचं स्पष्ट केले. राज्यसभा आणि विधान परिषद उमेदवारीसाठी इच्छुक असतानाही आनंद परांजपे यांना पक्षानं डावललं. असं असताना आता विधान परिषद उमेदवारीत त्यांचं नाव आघाडीवर होतं. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना पक्षानं झिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्यानं परांजपे अस्वस्थ असल्याचं बोललं जातंय. पक्षाकडून सातत्यानं डावललं जात असल्यानं ते नाराज असल्याची चर्चा सुरू झालीय. यातूनच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात असून यामुळे ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. राजकीय चढउतारांचा सामना करत स्थानिक ते राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले आनंद परांजपे हे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. आनंद परांजपे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. सुरुवातीला ते ठाण्याचे आणि त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. पुढे पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांची साथ दिली. त्यांनी राष्ट्रवादी ठाणे कल्याण भागात पक्ष संघटन उभारण्यावर भर दिला. केवळ अफवा आहेत, विधान परिषद उमेदवारी डावलल्यानं आपण शिंदे सेनेत जाणार या अफवा असल्याचं त्यांनी सांगितलंय. आपण कुठेही जाणार नसून पक्षातच राहणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे नेते आहेत. त्यांची विविध कामानिमित्तानं भेट होत असते, त्यामुळे त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा आहे, अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली.